Good afternoon to all of you. Good afternoon, sir. Very good afternoon. Okay, is this visible to all of you, this PPT? Yes, sir. Okay, at last lecture, what we have covered, actually last lecture was end because of internet issue. At what point we have covered? Is this over town planning? Yes, Yes, sir. Yes, sir. Okay, then surveying. Started, sir. Okay, surveying is started. Okay, just started, no? Yes, sir. yes. Okay, we'll start from once again. Okay. Surveying is a very important branch of civil engineering. Okay, because starting before any project, we have to do surveying. What is meant by surveying? In general, surveying means collection of that particular data. And as far as considering civil engineering, collection of topographic data. What is meant by surveying? Collection of topographic data. Okay, so we will see one by one. सर ती टाउन प्लॅनिंगची स्लाइड दिसते हो. Okay, I will share it. Is it visible right now? Yes, sir. Yes, sir. Okay. Okay, objective of surveying, execution of survey to collect topographic data. Okay, collection of topographic data. And next, calculation and analysis of data, plotting survey data to create or design maps. Okay, provision of line, grade and other layouts on that particular maps. Okay, so first objective of survey to collect topographic data. So what is meant by topographic data? So whatever natural things and artificial things present on that surface of ground, okay, that is our topographic data. म्हणजे काय तर जे काही नॅचरल थिंग असतील किंवा जे काही आर्टिफिशियल थिंग असतील त्या ग्राउंड वरती त्या अर्थ सरफेस वरती प्रेझेंट आहेत जिथं आपण सर्वे करणार आहे त्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करायचं तो म्हणजे आपला टोपोग्राफिक डेटा. म्हणजे त्या जागेवरती चढ उतार असतील, दऱ्या असतील, नद्या असतील किंवा मोठमोठे डोंगर असतील, ब्रिजेस असतील, कुठल्या प्रकारची झाडे असतील, हा म्हणजे सगळे जे काही नॅचरल थिंग्स आहेत किंवा जे काही आर्टिफिशियल थिंग आहेत त्याचा काय करायचं आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. आता इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची म्हणजे नुसतं लिहून काढायचं आहे का? नाही,
तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे आणि त्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला मॅप तयार करायचे. बरोबर आहे. मॅप तयार करायचे त्याचा अर्थ काय की त्या गोष्टीचं पर्टिक्युलर लोकेशन काय विथ रिस्पेक्ट टू अदर पॉइंट. ओके, एखादी गोष्ट जर आपल्याला मॅपवरती दाखवायची असेल तर एक्झॅक्ट त्याच ठिकाणी दाखवायला लागते की जिथं ती प्रेझेंट आहे. बरोबर आहे. म्हणजे एक्झॅक्ट तिचं लोकेशन आपल्याला तिथं दाखवायला लागतं. राईट. मग असं लोकेशन दाखवत असताना आपल्याला त्या पर्टिक्युलर गोष्टीचं त्या पर्टिक्युलर थिंगचं आपल्याला काय करायला लागतं, मेजरमेंट घ्यायला लागतं. मेजरमेंट कसं घेणार की अदर रेफरन्स जे पॉइंट आहेत त्या रेफरन्स पॉइंटनी त्याचं मेजरमेंट घेणार. म्हणजे जसं की त्याची हाईट किती आहे, ऍक्च्युअली सी लेवल पासून हाईट किती आहे किंवा एखाद्या रेफरन्स पॉइंट पासून त्याची हाईट किती आहे किंवा तिचं व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे. म्हणजे जे रेफरन्स पॉइंट आहे त्याच्यापासून त्याचं डिस्टन्स किती आहे, ओके, त्याची हाईट किती आहे, ओके, त्याचा अँगल किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण मेजर करत असतो. ओके, आणि त्याची फिक्स पोझिशन ठरवत असतो. मग तिथे डोंगर असतील तर त्याची हाईट किती आहे किंवा एखादा उतार असेल ना तर त्याची ग्रेडियंट किती आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण काय करतो, पहिला सर्वे करतो आणि ही सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. म्हणजे काय, वी हॅव टू कलेक्ट ऑल टोपोग्राफिक data. Okay, and then we have to calculate that data, analyze data, analysis. After that analysis, we have to plot according to that data. What we have to plot? Maps. Okay, we have to plot maps. We have to design that particular maps. आणि त्या maps मध्ये काय काय असलं पाहिजे, तर सगळ्या ज्या गोष्टी तिथं प्रेझेंट आहेत त्या सगळ्या गोष्टी तिथं असल्या पाहिजे. म्हणजे एखादा डोंगर असेल तर त्याची हाईट किती आहे किंवा एखादी दरी असेल तर त्याची ग्रेडियंट किती आहे किंवा त्याचा उतार किती आहे, दुसऱ्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत किंवा किती प्रमाणात आहेत किंवा आर्टिफिशियल गोष्टी जसं की मोठ्या बिल्डिंग असतील, मोठे ब्रिजेस असतील, अशा प्रकारचे स्ट्रक्चर तिथे आहेत का, या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, सर्वे करतो, त्याचे एक्झॅक्ट पोझिशन ठरवतो, त्याच्यावरून मॅप्स बनवतो आणि ह्या मॅप्स वरून मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण डिसाइड करत असतो. ओके, तर आता त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत बघा. ओके, okay, surveying and leveling. Okay, so first thing we have to understand what is meant by surveying and what is meant by leveling. Okay, surveying includes measurement of distances and angles in horizontal and vertical planes. What is meant by surveying? Measurement of distances and angles in horizontal and vertical plane. You have to measure distance and angles, both distance and angles in both plane, horizontal plane and vertical plane. But leveling is the measurement of heights in only vertical plane. सर्वेइंग मध्ये आपण काय करतो, तर डिस्टन्स पण मेजर करतो, अँगल पण मेजर करतो, आणि हे कुठल्या प्लेन मध्ये, दोन्ही प्लेन मध्ये, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आणि व्हर्टिकल प्लेन मध्ये. आणि लेवलिंग मध्ये काय करतो, तर फक्त हाईट मेजर करतो व्हर्टिकल प्लेन मध्ये. दिस इज अ डिफरन्स बिटवीन सर्वेइंग अँड लेवलिंग. ओके, सो फॉर दिस व्हाट आर द इंस्ट्रुमेंट्स वी आर युजिंग? सो सी, चेन, कंपास, level and theodolite are the instrument used for surveying. Surveying fixes the relative position of different points on the basis of surface of earth. Okay, आता बघा, सर्वेइंग करतो म्हणजे काय करतो, तर रिलेटिव्ह पोझिशन फिक्स करतो त्या पर्टिक्युलर पॉइंटची आणि त्याच्यावरून आपण मॅप बनवत असतो. बरोबर. मग याच्यासाठी कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो? मग चेन असेल, कंपास असेल, लेवल म्हणजे तिथं परत डिफरंट टाइप्स ऑफ लेवल आले, ऑटो लेवल असेल, डम्पी लेवल असेल, वाय लेवल असेल. नंतर थेडोलाइट आहे, थेडोलाइट मध्ये परत इलेक्ट्रॉनिक्स थेडोलाइट आहे. या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपण सर्वेइंग मध्ये यूज करतो. बरोबर आहे. पण हे इन्स्ट्रुमेंट हे आपण अगोदर यूज करत होतो, पण नाउ डेज वी आर युजिंग मॉडर्न इन्स्ट्रुमेंट. सो विच आर दे, वी विल सी. It also includes measurement of areas and volumes. Basic aim of surveying is to prepare map of area to some scale. Surveying is carried out to fix the alignment of road,
railway, canal. It is also useful in selecting the site for the construction of structures. Modern surveying instruments like electronic total station and global positioning system GPS are the modern electronic digital instruments for survey works. Remote sensing and geographical information system, that is GIS, are adopted for surveying and planning of many civil engineering projects. Okay, मग आता इथं बघा मॉडर्न इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले आहेत? इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन, ओके, नेक्स्ट GPS, GIS, रिमोट सेन्सिंग, दीज आर द मॉडर्न सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट. आणि मग हे सर्वेइंग आपण करतो कशासाठी करतो? नेमकं सर्वेइंग आपण कशासाठी करतो? त्याच्यापासून आपण मॅप बनवतो, हे आपलं बेसिक प्रिन्सिपल झालं. पण हे मॅप कशासाठी बनवतो? ओके, फॉर द डिसाइडिंग द साइट ऑफ कन्स्ट्रक्शन. ओके, मग कुठल्या कन्स्ट्रक्शनची साईट? तुमचा कुठलाही प्रोजेक्ट असेल, तुमचा ब्रिजचा प्रोजेक्ट असेल, तुमचा डॅमचा प्रोजेक्ट असेल, तुमच्या कॅनॉलचा प्रोजेक्ट असेल, तुमच्या रोडचा प्रोजेक्ट असेल, तुमच्या रेल्वेचा प्रोजेक्ट असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचा मोठा प्रोजेक्ट असेल तर आपल्याला पहिली गोष्ट काय करायला लागतं? सर्वेइंग करायला लागतं. सर्वेइंग नुसार आपल्याला मॅप बनवायला लागतात आणि मॅप वरून आपण ठरवतो की कन्स्ट्रक्शन साईट कशी असेल किंवा कन्स्ट्रक्शन साईट त्याच्यावरून सिलेक्ट करतो. ओके, आता तुम्ही बघितलं असेल चांगलं उदाहरण आपल्या जवळचं की उजनी डॅम कन्स्ट्रक्ट केलेले, बरोबर आहे. जवळजवळ आपल्या इथपासून जवळजवळ 70-75 किलोमीटर लांब असेल तो. ओके, बरोबर आहे. येस सर. ओके, तर या डॅम पासून आपल्यापर्यंत जे कॅनॉल आलेले आहेत, सगळीकडे कॅनॉलचं जाळ नेटवर्क, कॅनॉलचं नेटवर्क पसरलेले, बरोबर आहे. हे कशासाठी केलेलं आहे? इरिगेशनसाठी, बरोबर आहे. इरिगेशन म्हणजे काय? शेतीसाठी पाणी पुरवठा. ओके, तर त्या डॅम पासून आपल्या इथपर्यंत पाणी येतं हे फक्त बाय ग्रॅव्हिटी येतं. कसं येतं? बाय ग्रॅव्हिटी फक्त, म्हणजे हे नॅचरली फ्लो होतं. याला पंपिंग करायची काही गरज आहे का? नाही. नाही. बरोबर. मग पंपिंग करायचं असेल तर परत आपली कॉस्ट वाढणार आहे, तर अनइकॉनॉमिकल होणार आहे, बरोबर आहे. मग हे इकॉनॉमिकल होण्यासाठी किंवा त्या डॅम पासून आपल्यापर्यंत पाणी बाय ग्रॅव्हिटी येण्यासाठी आपल्याला किती मोठ्या प्रमाणात सर्वे करायला पाहिजे बघा. केवढा पूर्ण एरियाचा सर्वे करायला पाहिजे, बरोबर आहे. कारण का तिथली RL काय आहे, आपल्या इथली RL काय आहे, दोन्हीतला डिफरन्स किती आहे, मग किती लेवल मेंटेन करायला लागेल, किती ग्रेडियंट ठेवायला लागेल की जेणेकरून त्या डॅम पासून इथपर्यंत पाणी एकदम इझिली फ्लो होईल विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन. लक्षात येते? म्हणजे किती मोठ्या प्रमाणात सर्वे करायला लागला असेल सांगा. तर अशा मोठ्या प्रमाणात सर्वे केल्यानंतर, मॅप बनवल्यानंतर त्याच्यावरून आपण सगळ्या मॅपवरून मग डिसाइड करतो की आपल्या कॅनॉलची अलाइनमेंट कशी असायला पाहिजे, आपला कॅनॉल कुठून कन्स्ट्रक्ट केल्यानंतर व्यवस्थित पाणी जाईल. लक्षात येते? मग तसंच त्या कॅनॉल प्रमाणेच रोडचा अलाइनमेंट असेल, रेल्वेचा अलाइनमेंट असेल. जर पाणी आपल्याला डॅम मधून डायरेक्ट आपल्या शेतापर्यंत यायचं असेल तर व्यवस्थित सगळ्या पॉइंटचा अनालिसिस करून, सगळ्या एरियाचा सर्वे करून, त्याच्यावरून मॅप बनवून मगच आपल्याला तो अलाइनमेंट ठरवायला लागते. म्हणजे दोन जे काही पॉइंट्स मिळतील आपल्याला त्याच्यावरून आपल्याला अलाइनमेंट ठरवायला लागते. म्हणजे प्रत्येक गोष्टीची हाईट मेजर करायला लागते, बरोबर आहे. लक्षात येते? प्रत्येक पॉइंटची आपल्याला हाईट मेजर करायला लागते, म्हणजे त्याला आपण RL म्हणतो. ओके, हे सगळं आपण पुढे बघणार आहे. RL काय असते, बाकी सगळं जे काय असतं. तर हे सगळं आपण कशाने करतो? सर्वे करून, त्याच्यावरून मॅप बनवून, नंतर त्याच्यावरून अलाइनमेंट डिसाइड करतो. मग ही कॅनॉलची अलाइनमेंट झाली. तशीच आपली रोडची असणार आहे, रेल्वेची असणार आहे. आता तुम्ही बघितलं असेल, आता रेल्वेचं उदाहरण घेतलं तर कोकण रेल्वे बघितली असेल तुम्ही. ओके, कोकण रेल्वे मध्ये जर कोकणात गेला तर तुम्हाला फक्त डोंगर दऱ्या असंच दिसेल. मग याच्यातून रेल्वे कशी, रेल्वे कसं काय आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो, रेल्वे ट्रॅक कसं काय कन्स्ट्रक्ट करू शकतो. मग त्याच्यासाठी पूर्ण त्या कोकण भागाचा आपण काय केलेला असतो? सर्वे केलेला असतो. त्या सर्वेवरून मॅप तयार केलेला असतो आणि त्या मॅप मध्ये बघून आपण काय करतो? त्याची अलाइनमेंट फिक्स करतो.
आणि मग ती रेल्वे बरोबर तिथून जाते का, मग त्याचं डिझाईन करतो, मग त्या डिझाईन नुसार त्याचं कन्स्ट्रक्शन करतो. लक्षात आहे. तसंच रोडचं पण म्हणजे रोड, रेल्वे, कॅनॉल अशा टाईपचे सगळ्या अलाइनमेंट जर फिक्स करायचे असतील तर आपण काय करतो, पहिला सर्वे करतो आणि सर्वे नुसार आपण काय करत असतो, अलाइनमेंट फिक्स करत असतो. म्हणजे मॅप तयार करतो आणि मॅपवरून अलाइनमेंट फिक्स करतो. बरोबर. मग आता हे करायला जर आपण जुने इन्स्ट्रुमेंट यूज करायला लागलो, चेन असेल, कंपास असेल, लेव्हल असेल, थेडोलाइट असेल, तर या इन्स्ट्रुमेंटने आपल्याला सर्वे कमीत कमी वेळात होणार आहे का? नाही होणार. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपण मॉडर्न इन्स्ट्रुमेंट कसे यूज करू शकतो? मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक थेडोलाइट असेल, तुमचं रिमोट सेन्सिंग टेक्निक असेल, GIS असेल, GPS असेल. ओके, या सगळ्यांचा यूज करून आपण कमीत कमी वेळेत ॲक्युरेट सर्वे कसा करू शकतो, हे सगळं आपण हे सर्वेइंग आणि लेवलिंग मध्ये बघणार आहे. ओके, दिस इज फॉर युअर इंट्रोडक्शन ओनली. समजते सगळ्यांना की आपण आता एवढा मोठा सर्वे, पूर्ण कोकण भागाचा सर्वे करायचा आहे किंवा एखादा डॅम कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि पूर्ण त्या 2 जिल्ह्यांचा सर्वे करायचा आहे. कॅचमेंट एरिया कुठं आहे, कुठून किती पाऊस पडतो, आणि आपल्याला कुठं डॅम बांधायचा आहे जेणेकरून बॅक वॉटर कुठपर्यंत पसरणार आहे, तर तिथली किती जमीन पाण्याखाली जाणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वे जर करायचा म्हणलं तर आपल्याला मॉडर्न इन्स्ट्रुमेंट, मॉडर्न टेक्निकची गरज आहे आणि ते वापरून आपण कशा प्रकारे सर्वे करू शकतो हे आपल्याला सर्वे मध्ये बघायचं आहे. समजलं सगळ्यांना? Yes, sir. Okay. Have you written this? All of you, have you written? No, हे sir. लिहिलंय का? नो सर. Please write down. These are all branches of civil engineering. Okay. Whatever we have covered up till now, that is branches of civil engineering. Write it fast. Or Yes, Yes, sir. all of you, or okay, shall we move forward? Yes, sir. Okay, so as you see in this picture, so this is picture 1 and picture 2. Okay, तुम्ही बघितलं असेल इथे काहीतरी सर्वे चालू आहे. बरोबर आहे. इथं कुठली तरी मशीन आहे. इकडं सेकंड पिक्चर मध्ये पण तुम्ही बघू शकता, इथं पण मशीन आहे. बघितलं सगळ्यांनी? ऍक्च्युअल रोडवरती सर्वे चालू असताना सुद्धा बघितलं असेल काही जणांनी. Yes, हा. Yes, sir. तर इथं कुठली तरी मशीन आहे आणि या मशीन मधून काहीतरी बघतायत आणि पुढं कोणीतरी एखादं इन्स्ट्रुमेंट घेऊन उभा आहे. ऍक्च्युअल काय होतं, दिस इज टोटल स्टेशन. ओके, आणि याच्यातून एक लेझर मार्क याच्यावरती फिक्स केला जातो आणि याच्यातून रिफ्लेक्ट होऊन परत रिसिव्ह केला जातो. तर रिमोट सेन्सिंगचं टेक्निक यूज करून हे इन्स्ट्रुमेंट बनवलेलं आहे. ओके, आणि याला आपण काय म्हणतो, टोटल स्टेशन.
आणि याच्या सहाय्याने हे सर्वेचं काहीतरी काम चालू आहे. आणि सेकंड पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता दिस इज ऑटो लेवल. ओके, या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात, ह्या पहिल्या पिक्चर मधल्या इन्स्ट्रुमेंटला याला म्हणतात टोटल स्टेशन आणि ह्या दुसऱ्या पिक्चर मधल्याला काय म्हणतात ऑटो लेवल. ओके, आणि याच्या समोर जे उभा आहे पहिल्या पिक्चर मध्ये त्याला म्हणतात प्रिझम आणि दुसऱ्या पिक्चर मधल्या च्या समोर जे उभारलेलं आहे त्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो लेवलिंग स्टाफ. काय म्हणतो लेवलिंग स्टाफ. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो ऑटो लेवल. तर याच्यातून आपण जे लेवल घेत असतो ते काय करत असतो लेवलिंग. याच्या सहाय्याने आपण काय करत असतो लेवलिंग. लेवलिंगची डेफिनेशन काय आहे, काय लेवलिंगची डेफिनेशन, measuring vertical distance in vertical plane. बरोबर, measuring vertical distance in vertical plane. आणि इथं पण काय चालू आहे मेजरमेंटच चालू आहे. पण इथं काय करतात की हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण मेजरमेंट केलं जातं आणि वर्टिकल डिस्टन्स पण मेजरमेंट केलं जातं. हे टोटल स्टेशन आहे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि वर्टिकल डिस्टन्स दोन्ही मेजरमेंट केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो सर्वे. ओके, आणि सर्वेइंग मध्ये काय केलं जातं एक्झॅक्ट पोझिशन फिक्स केली जाते त्या पॉइंटची. ओके, आणि लेवलिंग मध्ये फक्त काय केलं जातं हाईट मेजर केली जाते. लक्षात येतं तुमच्या. सर. व्हेरी गुड. सो पहिलं जे हे जे आहे ते टोटल स्टेशन, हे जे आहे ते ऑटो लेवल. ओके, नेक्स्ट okay, next advanced construction techniques. Okay, so whatever advanced construction is going on, we have to see whatever advanced construction is there. Construction of dam, bridges, tunnel, ports requires several advanced techniques of construction. Underwater construction requires specific type of equipment. Pile foundation or well foundation are generally provided for foundation of bridges across river in alluvial soil. Large scale earthwork requires equipment like power shovel, drag line, bulldozer, etc. For massive concrete work in dam, concrete mixing plant is required to be erected at the dam site. Construction of power station of shore oil rigs, ports, tunnels come under category of advanced construction. Okay, आता जसं की आपण बघतोय की आपल्याला समजा डॅम कन्स्ट्रक्ट करायचा आहे किंवा ब्रिज कन्स्ट्रक्ट करायचा आहे, टनेल, पोर्ट्स, हे मोठे स्ट्रक्चर आहे, मॅसिव्ह स्ट्रक्चर आहे, खूप मोठे स्ट्रक्चर आहे. डॅम बघितला खूप मोठं स्ट्रक्चर आहे. काय काय ब्रिजेस खूप मोठे असतात, टनेल काय काय खूप मोठे असतात, तसंच पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील. तर हे मॅसिव्ह मोठे स्ट्रक्चर आहे. ओके, तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर तयार करताना हे कमीत कमी वेळेत लवकरात लवकर तयार व्हावेत यासाठी आपल्याला ऍडव्हान्स टेक्निक यूज करायला लागतं, ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक्स. ओके, जसं की आता तुम्ही आरएमसी प्लांट बघितला असेल, आरएमसी बद्दल ऐकलंय कोणी? आरएमसी ओके, आरएमसी म्हणजे काय रेडीमिक्स प्लांट. आरएमसी रेडीमिक्स कॉन्क्रीट, आरएमसी रेडीमिक्स कॉन्क्रीट. तर आरएमसी प्लांट हा तुम्ही आय थिंक इथं असेल पंढरपूर मध्ये आजूबाजूला. काय काय शॉर्ट टर्म साठी उभे केले जातात. आता समजा आपल्याला डॅम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ओके, तर डॅमच्या साईडला आरएमसीच्या गाड्या वगैरे बघितल्या असतील तुम्ही की कॉन्क्रीट हे ट्रान्सफर करतात. ओके, तर आता आरएमसी बघा म्हणजे कसं असतं की तुमचं सगळं आतलं रेन्फोर्समेंट झालेलं आहे. समजा एखाद्या बिल्डिंगचा आपल्याला स्लॅब टाकायचा आहे. ओके, स्लॅब खूप मोठा आहे, समजा एक स्लॅब आहे 5000 स्क्वेअर फीटचा. ओके, तर त्याचा स्लॅब टाकायचा आपल्याला. तर त्याला काय केलं जातं, आरएमसी ची गाडी मागवली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं रेडीमिक्स कॉन्क्रीट असतं. काय असतं रेडीमिक्स कॉन्क्रीट.
म्हणजे त्या प्लांटमध्ये ऍक्च्युअली ते त्या प्रपोर्शन मध्ये मिक्स करून जे आपल्याला पाहिजे त्या प्रपोर्शन मध्ये मिक्स करून डायरेक्ट कॉन्क्रीट मागवलं जातं आणि ते खालून पंप करून काय केलं जातं, जिथं आपल्याला स्लॅब कास्ट करायचं आहे तिथं असं ओतलं जातं, पोर केलं जातं. बघितलंय तुम्ही? Yes, sir. Yes, sir. बरोबर. हा, मग अशा प्रकारचे हे टेक्निक्स आहेत. ओके, म्हणजे ते कमीत कमी वेळेत म्हणजे त्या साईटवर मिक्स करत बसा, नंतर ते मिक्स केलेलं त्याच्यात ट्रान्सफर करा, परत ते म्हणजे कॉम्पॅक्ट करा, हे असं प्रकारे नाही करत. ते काय करतात की डायरेक्ट RMC द्वारे काय करतात, त्या गाडीत मागवतात आणि त्या गाडीने डायरेक्ट पंप केलं जातं आणि तिथं जिथं स्लॅब कास्ट करायचं आहे तिथं पोर केलं जातं, म्हणजे ओतलं जातं आणि स्लॅब कास्ट केलं जातं. हे झालं स्लॅबचं. पण आपल्याला जर डॅम कन्स्ट्रक्ट करायचं आहे, डॅम कन्स्ट्रक्ट करायचं आहे तर किती ह्यूज अमाऊंट मध्ये आपल्याला कॉन्क्रीटची गरज आहे सांगा. बरोबर आहे की नाही? तो डॅम किती मोठा आहे याच्यावरती डिपेंड आहे. अशा किती गाड्या आपल्याला तिथं आणायला लागतील आणि कन्स्ट्रक्शन करायला लागेल. बरोबर आहे, कारण का ते बल्क अमाऊंट मध्ये आपल्याला कॉन्क्रीटची गरज आहे. मग अशा ठिकाणी काय केलं जातं, तर डायरेक्ट तिथं मिक्सिंग प्लांट, RMC प्लांटच तयार केला जातो. तिथंच RMC प्लांट उभारला जातो, इरेक्ट केला जातो. म्हणजे काय केलं जातं की तात्पुरत्या स्वरूपाचा रेडमिक्स प्लांट तिथं उभारला जातो. डायरेक्ट मिक्स केलं जातं, त्या गाडीमध्ये भरलं जातं आणि डायरेक्ट साईटवरती डंप केलं जातं. म्हणजे अशा प्रकारे तिथंच ते मिक्स प्लांट बनवला जातो आणि तिथंच लगेच काय केलं जातं, ओतलं जातं, कॉन्क्रिटिंग केलं जातं. मग त्या साईटवरती आपल्याला अशा प्रकारचे RMC प्लांट उभारणं गरजेचं असेल. मग तिथं मॅसिव स्ट्रक्चर कुठलंही असेल, डॅम असेल, ब्रिजेस असेल, टनेल असेल, पोर्ट्स असेल. मग अशा प्रकारच्या आपल्याला ऍडव्हान्स टेक्निकची गरज आहे. नंतर बघा तुम्ही ब्रिजचं फाउंडेशन बघितलं असेल. ब्रिजचं फाउंडेशन जर बघितलं असेल तर तिथं जनरली काय केलं जातं, पाईल फाउंडेशन किंवा वेल फाउंडेशन यूज केलं जातं. मग अशा प्रकारचं जे पाईल फाउंडेशन किंवा वेल फाउंडेशन असतं त्याला रिक्वायरमेंट असते जास्त कॉन्क्रीटची. ओके, ते कॉन्क्रीट हे मोठ्या प्रमाणात गरजेचं असतं. मग अशा ठिकाणी सुद्धा आपण अशा प्रकारचे काय करतो, RMC प्लांट उभं करतो. आता बघा तुम्हाला इथं दिसतंय बघा, इथं काय केलेलं, काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे. समजा इथं एका ब्रिजचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा रोडचं कन्स्ट्रक्शन असेल. आता कॉन्क्रीटचे रोड सुद्धा तुम्ही बघितले असतील. तर जागोजागी अशा प्रकारचे काय केलेले आहेत त्यांनी, RMC प्लांट उभे केलेले आहेत. आणि तिथून ते कॉन्क्रीट डायरेक्ट त्या जिथं आपल्याला कॉन्क्रिटिंग करायचं आहे तिथं ट्रान्सफर केलं जातं आणि तिथं कॉन्क्रिटिंग केलं जातं. तसंच आता इथं बिल्डिंग दिसत आहे तुम्हाला. ओके, पहिल्या पिक्चर मध्ये काय दिसत आहेत, बिल्डिंग दिसत आहे. आता समजा हे 20 मजली, 30 मजली, 40 मजली जे काही बिल्डिंग आहेत, त्याचं पहिल्यांदा काय केलं जातं, आपण अशा प्रकारे RCC फ्रेम तयार केली जाते. बरोबर आहे. मग याच्यासाठी हे अशा प्रकारचे मोठमोठे क्रेन्स काय केले जातात, यूज केले जातात. अशा प्रकारचे मोठे क्रेन्स यूज केले जातात आणि त्यांना जे ते आपलं जे साहित्य आहे ते उचललं जातं आणि जिथं रिक्वायर्ड आहे तिथं ठेवलं जातं या बिल्डिंगवरती, जसं की तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता. तर अशा प्रकारे काय केलं जातं, आपल्याला ऍडव्हान्स टेक्निक, ऍडव्हान्स क्रेन यूज केले जातात. मग किती मोठ्या बिल्डिंग असतील, 70 मजली, 80 मजली, तर अशा प्रकारचे मोठे क्रेन यूज करून तिथं ते आपल्याला रिक्वायर्ड जे साहित्य आहे ते पोहोचवलं जातं. ओके, समजलं सगळ्यांना? दिस इज फॉर इंट्रोडक्शन ओनली. ओके, राईट डाऊन प्लीज.
Okay, simultaneously give me attendance. Roll number 1. Yes, roll number 1. Roll number 2. Roll number 2. Roll number 3. My voice is audible to you, all of you? Yes. Yes, sir. Yes, sir. Yes, Yes. sir. Yes. Yes, Okay, sir. roll number 3 absent. Okay. Roll number 4. Present, sir. 5. Present. 6. Present, sir. 7. Present, sir. 8. Present, sir. 9. Present, sir. 10. Roll number 10. Okay, 11. Present, sir. 12. Present, sir. 13. Present, sir. 14. Present, sir. 15. Present, sir. 16. Present. 17. Present, sir. 18. Roll number 18. 19. 20. Present, sir. 21. Present, sir. 22. Present, sir. 23. 23. 24. 24. 25. Present, sir. 26. Present, sir. 27. Present, sir. 28. Present. 29. Present, sir. 30. Present, sir. 31. Present, sir. 32. Present, sir. 33. Present, sir. 34. Present, sir. 35. Present, sir. 36. Present, sir. 37. Present, sir. 38. Present, sir. 39. Present, sir. 40. Present. 41. 41. 42. Present, sir. 43. 44. Present. 45. 46. Present, sir. 47. 48. Present, sir. 49. Present, sir.
50, Present, sir. 51, 51, 52, Present, sir. 53, Present, sir. 54, Present, sir. 55, 56, Present, sir. 57, 58, Present, sir. 59, 60, Present. 61, Present. 62, 61 is last, sir. 61 last. Okay. Okay, absent roll numbers 1, 2, 18, 19, 41, 43, 45, 47, 51, 55, 57, 59. 45 is present, sir. Sir, some 45. student has raised their hand. Yes. 45. Okay. Next. Sir, roll number 1 is present. Okay, roll number 1. Next. So many students has raised their hand. Please check them. Yes, raise, but in that 19. Okay. Yes, okay. 3 students. Okay, or Yes, sir. remote sensing and GIS. Okay. Next, that is the role of civil engineers. Okay, so role of civil engineer in construction activity. Actually, what is the role of civil engineer from starting of work to end of that particular execution of that particular project? So what is the role of that particular civil engineer? So we will see in this point. Okay, civil engineer is one who design and maintains the work of public utilities. Following are the main roles or duties of civil engineer. So first one, civil engineer civil engineer's main role is in surveying, planning, designing, estimation, and execution of structures. Okay, like buildings, road, bridges, railways, ports, airports, dams, canals, water and wastewater treatment plants, water distribution network, and sewerage system, whatever we have seen up till now. Okay, to use scientific and engineering principle for solution of different engineering problems. Next, to solve different engineering problems with the help of field experience, laboratory techniques, mathematical models using computer and information technology. Next, to implement management techniques for better management of man, material, machines, and money. Okay, so we have to see what is the role of civil engineer. So from first starting surveying to execution of that particular work. Okay, whatever role is there, we have to study of that particular role of civil engineer. Okay, so how he maintains all the man, material, and machinery. Okay, so how to use that particular techniques while execution of that particular project. Okay, so we will see all that points in role of civil engineers. Okay, first thing, to carry out planning of building as per its functional needs as suggested by clients or users. The building may be a residential building, public building, or industrial building. He has to plan the building as per the bylaws. Okay, the first thing is planning of that particular
building, whatever structure is there. So we will take example of building. So first we have to plan that particular building as per the user's requirement. Okay, as per the client's requirement. Okay, whatever user, whatever client is there, as per their requirement, we have to plan that particular building. But while planning that building, we have to use bylaws of that particular whatever municipal corporation is there. According to that bylaws, we have to plan that particular building. Means we have to consider both things. Which one? One is bylaws and other is client's requirement. Okay, so we have to consider that both things, and then we have to plan that particular building. ओके, म्हणजे काय करायचं आपल्याला, तर पहिली गोष्ट ती बिल्डिंग प्लॅन करत असताना जे काही क्लायंट आहे किंवा जो काही यूज करणारा युजर आहे, त्या युजरच्या जे काही सजेशन आहेत, जे काही रिक्वायरमेंट आहेत, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय, ती बिल्डिंग काय करायची, प्लॅन करायचे. पण ही बिल्डिंग प्लॅन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची, तर जे काही म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे बायलॉज आहेत ते विचारात घ्यायचे. ओके, आणि त्या बायलॉज नुसार आपल्याला ही बिल्डिंग प्लॅन करायची. ओके, ही पहिली गोष्ट झाली. नेक्स्ट काय, टू कॅरी आउट सॉइल इन्व्हेस्टिगेशन फॉर डिझाईन ऑफ फाउंडेशन ऑफ स्ट्रक्चर. ओके, नंतर काय करायचं आहे, जिथं आपल्याला बिल्डिंग बांधायची आहे त्या पर्टिक्युलर साईट वरती जाऊन त्या साईटच्या सॉइलचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. So we have to investigate that particular soil, and as per that investigation we have to design foundation. As per investigation we have to design that particular foundation of that particular structure. ओके, म्हणजे काय करायचं आहे, जिथं आपल्याला बिल्डिंग बांधायची आहे त्या साईटवरच्या मातीचं परीक्षण करायचं आहे. त्या मातीचं परीक्षण करायचं म्हणजे त्याची सेफ बेअरिंग कॅपॅसिटी आपल्याला विचारात घ्यायची, आणि त्या सेफ बेअरिंग कॅपॅसिटी नुसार आपल्याला काय करायचंय, त्याच्यावरती फाउंडेशन डिझाईन करायचं आहे. ओके, म्हणजे त्या स्ट्रक्चरचा लोड आणि त्या ज्या सॉइलचे बेअरिंग कॅपॅसिटी आहे, त्या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन आपल्याला काय करायचं, ते फाउंडेशन डिझाईन करायचं आहे. नेक्स्ट, टू कॅरी आउट डिझाईन ऑफ स्ट्रक्चर ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ स्ट्रक्चरल अनालिसिस अँड डिझाईन, ही शुड ऑल्सो इन्शुअर द डिझाईन इज सेफ, ड्युरेबल अँड इकॉनॉमिकल. नेक्स्ट थिंग काय येते, परत आपण फाउंडेशन डिझाईन केलं सॉइल इन्व्हेस्टिगेशन नुसार. नेक्स्ट काय येतं की पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला डिझाईन करायचं. वी हॅव टू डिझाईन ऑल स्ट्रक्चर, मीन्स we have to design all superstructure. Okay, we have designed substructure, whatever part below the ground level, what we are calling as below the ground level, what we are calling for that particular structure, Substructure. very good. And whatever part above the ground level, that is Superstructure. superstructure, very good. So after substructure we have to design सुपरस्ट्रक्चर. ओके, सो हे स्ट्रक्चर डिझाईन करत असताना काय आपल्याला करायचं आहे, तर स्ट्रक्चरल अनालिसिस अँड डिझाईन याचे प्रिन्सिपल वापरायचे आणि ते पूर्ण स्ट्रक्चर डिझाईन करायचंय. आणि हे डिझाईन करत असताना सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे की ते डिझाईन सेफ आहे का, ते डिझाईन सेफ आहे का हे चेक करायचं आहे, आणि ते डिझाईन ड्युरेबल आहे का हे पण चेक करायचं आहे. ओके, सेफ आणि ड्युरेबल असलंच पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं इकॉनॉमिकल पाहिजे. ओके, नाहीतर आहेत आपल्याकडे पैसे म्हणून सगळं, जिथं आपल्याला 16च्या डायमीटरच्या बारची गरज आहे तिथं 20चा डायमीटरचा बार वापरला तर चालेल का, म्हणजे सगळे डबलच पैसे जातील. ते पण स्ट्रक्चर ड्युरेबल आहे, सेफ आहे, पण जिथं गरज नाही तिथं आपण जास्त पैसा टाकायला लागलो. बरोबर आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, सेफ पाहिजे, ड्युरेबल पाहिजे, त्याचबरोबर इकॉनॉमिकल पण पाहिजे. म्हणजे जिथं 10 लाखात बिल्डिंग व्हायची तिथं 20-25 लाख चालले, तर म्हणजे ती बिल्डिंग इकॉनॉमिकल पण पाहिजे. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट, टू प्रिपेअर द एस्टिमेट्स टू नो द प्रोबॅबल कॉस्ट ऑफ कम्प्लिशन ऑफ वर्क.
ओके, नंतर काय करायचं आपल्याला? टू प्रिपेअर द एस्टिमेट्स टू नो द प्रोबॅबल कॉस्ट ऑफ कम्प्लिशन ऑफ वर्क. आता इथं काय म्हणलंय बघा, प्रोबॅबल कॉस्ट. काय म्हणलंय? प्रोबॅबल कॉस्ट म्हणजे काय? अंदाजे कॉस्ट. ओके, काय तर असं म्हणलंय? कारण का हे रेट जे आहेत ते फ्लक्च्युएट होत असतात. ओके, तुम्ही बघितलं असेल लॉकडाऊनच्या आधीचे रेट आणि लॉकडाऊन नंतरचे रेट किती फरक पडलाय, आहे की नाही? Yes, sir. बरोबर. मग त्याच्यासाठी आपण एस्टिमेट काढतो. मग किती मटेरियल लागेल, कितीपर्यंत ही बिल्डिंग कम्प्लीट होईल, हे पूर्ण काय करतो आपण? त्याचे प्रोबॅबल कॉस्ट काढतो. ओके, आणि ह्या प्रोबॅबल कॉस्ट नुसार नंतर आपण काय करतो? त्याचं टेंडर मागवतो. ओके, आपल्याला आता एखादा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे तर त्याला काय करतो? तुम्ही टेंडर वाचले असेल न्यूजपेपरमध्ये वगैरे, वाचलेत की नाही? वेगवेगळ्या कामामध्ये, ब्रिजचा असेल, रोडचा असेल, टेंडर पब्लिश करतात न्यूजपेपरमध्ये. Yes, sir. ओके, मग ते टेंडर काय करतो आपण? इन्व्हाइट करतो टू सिलेक्ट द कॉन्ट्रॅक्टर फॉर दॅट पर्टिक्युलर वर्क. समजा आपल्याला इथून पंढरपूर पासून मंगळवेढापर्यंतचा रोड करायचा आहे, तर त्याच्यासाठी काय करतो आपण? त्याची प्रोबॅबल कॉस्ट काढतो. त्या प्रोबॅबल कॉस्ट नुसार आपण काय करतो? त्याचे टेंडर इन्व्हाइट करतो. मग जे कोणी टेंडर भरतील, जे कोण कॉन्ट्रॅक्टर असतील लिगल, ज्यांना परमिशन दिलेले, ते टेंडर आपण काय करतो? मागवतो. आणि त्या टेंडर मधून जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याची मिनिमम कॉस्ट आहे, जो लिगल कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याची मिनिमम कॉस्ट आहे, तो आपण सिलेक्ट करतो. समजलं? नेक्स्ट काय येतं? टू कॅरी आउट व्हॅल्युएशन ऑफ लँड ऑफ or building for the purpose of finding its sale or purchase price or taxation. ओके, नंतर काय करतो आपण? की त्याचं व्हॅल्युएशन चेक करतो की सध्याचे रेट काय आहेत आणि त्याच्यानुसार त्याचं व्हॅल्युएशन चेक करतो की त्या लँडची पर्टिक्युलर लँडची असेल, त्या बिल्डिंगची असेल, काय करतो? कॉस्ट चेक करतो, व्हॅल्युएशन करतो. मग त्याचं व्हॅल्युएशन किती येतं त्याच्याप्रमाणे काय करतो? त्याची प्राइस ठरवतो. मग सेल प्राइस असेल किंवा परचेस प्राइस असेल. ओके, आणि त्याच्यावर बसणारा टॅक्स किती असेल याच्यासाठी आपण काय करतो? त्या पर्टिक्युलर बिल्डिंगचं किंवा जागेचं व्हॅल्युएशन करतो. ओके, आणि लास्ट पॉइंट काय? सिव्हिल इंजिनियर्स हॅज टू वर्क फॉर द जनरल वेलफेअर ऑफ पीपल. म्हणजे सिव्हिल इंजिनियर हे पीपलच्या वेलफेअर साठी काम करत असतो. ओके, किंवा करतो किंवा करायला पाहिजे. ओके, म्हणजे सिव्हिल इंजिनियर तुम्ही बघितला तर सिव्हिल इंजिनिअरच्या हातात किती मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट असतात. रोडचा असेल, ब्रिजेसचा असेल, रेल्वेचा असेल, किती मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट असतात. मग ऑब्व्हियसली त्यांनी काय करायला पाहिजे? की लोकांसाठी काम करायलाच पाहिजे, लोकांच्या चांगल्या भल्यासाठी काम करायलाच पाहिजे. ओके, आणि टेंडर मागवल्यानंतर परत काय होतं? एक्झिक्युशनला स्टार्ट होतं आणि एक्झिक्युशनच्या वेळेस त्याच्या पर्टिक्युलर त्या स्टेप वाईज त्याची क्वालिटी चेक केली जाते. ओके, म्हणजे त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरसाठी कुठलं मटेरियल वापरलंय, कुठलं मटेरियल वापरायला पाहिजे, त्याची क्वालिटी कशी असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. ओके, now we will stop here. Our time is over. Whatever remaining part we will see in next lecture. Okay, thank you. Thank you, sir.